बांधावा जमिनीमध्ये. तर या जागेवर तुम्हाला काजूची फॅक्टरी करावी. काय झालं की योगायोगाने माझ्या वडिलांनी ही जागा घेतलेली होती. कधी घेतली होती? ही 2015-16च्या दरम्यान जागा घेतली होती. बर. आणि मुळात जरी माझा कोकणातला जन्म नसला तरी कोकणाची ओढ होती, पहिलं लाल मातीची ओढ होती आहे मला. आणि वडील निवृत्त झाल्या झाल्या गावाकडे आले. कधी ते? हे साधारण 2005च्या दरम्यान ते कोकणामध्ये परत आले इकडे. बरोबर. आणि मग इथे स्थायिक झाले. आणि त्यांची खूप इच्छा होती की माझं मूळ जे गाव आहे ते नरडवे, की जे आता धरणाखाली जात आहे. बरं. आणि त्यामुळे वडिलांचं फील झालं की बाबा आता ज्या गावात नामानं सॉरी वडिलांना असं कळलं होतं काही धरणाखाली जागा. हो 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 30 वर्षापासून आधी तो प्रोजेक्ट सुरू आहे. तो सर्वे झाला होता. सर्वे झाला होता, काम सुरू झालं. आता जवळ 80% काम पूर्ण झालेलं आहे. आणि मग त्याला सारखं फील व्हायचं की बघा शेवटी कशी आई कशी असेल, आंधळी असेल, डुळे असेल, पांगळी असेल, आई आपली असते ना. बरोबर. तसं मातीबद्दल असतं की ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला. म्हणजे अगदी सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये कुठे ते कऱ्या कपारामध्ये ते नरडेवा नावाचं गाव, पायी लोक पूर्वी कोल्हापुरात जात होती. अशा ह्या गावामध्ये त्या काळात जायची काही ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी नाही. असं असताना देखील सुद्धा प्रचंड उत्साहात लोक तिथे राहते. मग वडील म्हणाले की आता पुढे काय करायचं बाळा, माझं स्वप्न आहे की काहीतरी आपल्याला आपल्या गावामध्ये करता आलं पाहिजे. प्रामुख्याने माझ्या असं लक्षामध्ये आलं की 80% घरं इथे बंद आहेत. लोकसंख्या कमी होत चाललेली आहे. आणि जी तरुण मुलं आहेत ती तरुण मुलं शेतीवर न राहता निसर्गाने हे जे काय सगळं निर्माण करून ठेवलेलं आहे याच्यात किती वैभव आहे ही दृष्टी त्या मुलांना नसल्यामुळे ही मुलं मुंबईमध्ये कुठेतरी जातात. कुठेतरी याच्या भांडूप सारख्या ठिकाणी अशी ती मुलं गर्दी करून राहतात आणि मॉलमध्ये काम कर, इकडे काम कर, असं करत करत ही मंडळी वावरतात. मग शेवटी काय, एक तुम्ही लेखक आहात, मी लेखक आहे, एवढं कागदावर उतरून चालत नाही. काय ते प्रत्यक्ष आपण केलं पाहिजे या धारणेत ना मी म्हटलं आपण हा काजूचा उद्योग इथे सुरू करूया. बाबांची पण तशी इच्छा होती का? हो हो. बरं. आणि मग काय की या जमिनीतून काहीतरी उत्पन्न व्हावं आणि त्या उत्पन्नाचा फायदा याच आजूबाजूच्या परिसरातील खेड्यातल्या लोकांना मिळावा, त्यांचा संसार सुखी व्हावे, हा कदाचित त्यांचा उद्देश असणार जो तुम्ही आता. मी माझाही तो बरोबर उद्देश आहे की 10 माणसं जर आजूबाजूची उभी राहिली. मी क्लस्टर योजना घेतली. क्लस्टर याचा अर्थ की 5 बायका आता एकत्र आलेल्या आहेत. शासनाच्या स्कीम आहेत. त्या 5 बायका एकत्र येऊन हा उद्योग सुरू झालेला आहे. बरं. आता याच्यातनं पुढचा टेप काय की एखादी बाई घरामध्ये आहे, तिच्यामध्ये क्षमता आहे काम करायची. मग आपण त्यांना ती मशिनरी देणार, रॉ मटेरियल आपण त्यांना देणार. म्हणजे सकाळी आपल्या फॅक्टरीमधनं गाडी प्रत्येकाच्या घरी जाईल. प्रत्येकाने किमान 200 किलो काजू टाकेल. बरं. तो 200 किलो तिने आपलं घरात घर बसल्या काम करत करत झाडू लोट करत मुलांचं सगळं बघत स्वयंपाक करत 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 त्या ती इव्हेंट चालू करायचं आहे. दिवसभरात 200 काजू मशीनवरती त्या सोलायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी परत आपली गाडी जाईल. बरं. ते पुन्हा रॉ मटेरियल देईल आणि ते सोललेले काजू फॅक्टरीमध्ये घेऊन येईल. बरं. असं जर प्रोसेस तिने जर साधारण 30 दिवस केले तर किमान तिला 25,000 ते 30,000 रुपये महिन्याला उत्पन्न मिळू शकेल. असं क्लस्टरचं माझं धोरण आहे. क्लस्टर मध्ये काम करायचं हा तो त्यामागचा उद्देश आहे. आता हा जो सगळा भाग आहे तो 7 एकरामध्ये आहे. बरोबर. आता मी बघितलं आता कसं जे तुम्ही मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी लागवड केलेली असणार किंवा अगोदर जागा घेण्यापूर्वी सुद्धा काही झाड होती. काही नव्हतं. नाही समोर दिसतंय बघा तसं भरगच्च असं जंगली झाडं त्यामध्ये होती. मग ती तोडावी लागली, सगळी तोडावी लागली आणि करावं लागलं. इथे ना वैशिष्ट्य इथे चाराबोरं नावाचं एक झाड आहे. हे माझ्या खूप नंतर लक्षामध्ये आलं. हे चाराबोरं या पट्ट्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की ज्या चाराबोराच्या फळापासून मिठाई करण्यामध्ये ज्याचा वापर केला जातो. त्याचं 1200 रुपये 1300 रुपये किलो असणारं ते फळ आहे. पण अजूनही या फळाबद्दल या फळाची प्रोसेसिंग कशी करायची, या फळाचं कसं उत्पन्न घ्यायचं ते इथल्या लोकांना माहित नाही. आणि म्हणून की जंगल तोडीमध्ये ही झाडं तोडली जातात.
खूप झाडं अगदी सगळ्या म्हणजे हापूस आंब्याच्या झाडाला किंमत नाही एवढी शासन दरबारी चारा बोराच्या झाडाला किंमत आहे. अरे वा वा. आता दुसरं असं पाहिलं मी सर याच्यामध्ये तुम्ही बांबूची पण लागवड केली आहे. हो हो. तर ही बांबूची लागवड या जमिनीमध्ये या मातीमध्ये या वातावरणामध्ये परिपोषक आहे का त्याला? बांबू काय आहे जसं इंडोनेशिया असेल किंवा अनेक युरोप मधले देश आहेत. जसं मागे एकदा माझ्याकडे केळकर आणि केळकर कंपनीची काही मंडळी इकडे रिसर्च करायला आली होती. म्हणजे इंडोनेशियाचं क्लायमेट आणि आपल्या देशाचं क्लायमेट जवळजवळ सारखं आहे. पण आता मुळात काय झालं शेतकरी शेती करत नाहीये. गव्हर्नमेंटने त्यांना धान्य इतकं स्वस्त दिलेलं आहे त्यामुळे शेतकरी हा थोडासा रिलॅक्स मूडमध्ये आहे. बरोबर आहे. आणि म्हणून इथे अनेक उत्पादन आपल्याला घेणं शक्य आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवरती. त्याच्यापैकी बांबूचं उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं की ज्या बांबूला फार पाण्याची गरज लागत नाही. बरं. आणि चांगला बांबू इथे येतो ज्या बांबूला अतिशय चांगला खप आहे, ज्या बांबूला अतिशय मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची व्हॅल्यू आहे इकडे. तर अशा प्रकारची बांबू जवळजवळ मी संपूर्णपणे म्हणजे अगदी रोड पासून तुम्ही जर आलात एका बाजूला सगळ्या त्या कंपाऊंडला लागून मी अशी बांबूचं झाडं लावली की ज्याच्यातनं काही उत्पन्न होऊ शकेल. बरं. पण मला सांगा सर त्या बांबूच्या लागवडीला काजूच्या लागवडीला किंवा हापूस आंबे पण तुम्ही लावले त्याला काय सरकारी अनुदान वगैरे मिळतं का? मिळतं ना. सरकारी अनुदान आहे त्याला नाही असं म्हणता येत नाही. सरकारने खूप योजना केलेल्या आहेत. या 2.5 वर्षामध्ये इतक्या योजना आलेल्या आहेत बरं की त्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असणाऱ्या योजना आहेत. मुळात काय होतं की शेतकरी बिचारा तिथपर्यंत जाणं त्यांना कठीण होऊन जातं. एखादं मॉडेल आपण का करू नये. तसं आता ही देखील 35% सबसिडीमध्ये फॅक्टरी उभी राहिली. शासनाने मदत केली ना आणि शासनाचे सगळे अधिकारी उत्तम प्रकारे सहकार्य करायला तयार असतात. बरोबर. तर मी अगदी शासनाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही इथे कार्यशाळा ठेवा. प्रशिक्षण सगळ्यात महत्वाचं आहे. पूर्वी मला एक काजू फॅक्टरी फार सोपी वाटत होती. इतकी ती सोपी नाहीये. जवळजवळ व्हिएतनामवरनं आम्ही 11 मशिनरी आणलेल्या आहेत. त्या प्रोसेस मधनं ज्यावेळी जातो अहमदाबादला आलेल्या मशीनच्या कुठून आलेल्या आहेत? अहमदाबादला मशिनरी त्या व्हिएतनाम मधनं आलेल्या आहेत. व्हिएतनाममधनं. विशेष म्हणजे त्याची कटिंग ब्लेड जी आहे या कटिंग ब्लेडची सगळ्यात महत्वाची प्रोसेसिंग मध्ये महत्वाचा भाग आहे. ती कटिंग ब्लेड जर उत्तम तुमची असेल तर तो काजूबरोबर दुबकला जातो. बरोबर. आणि मग त्याची पुढच्या प्रोसेसिंगला सुरुवात होते. आणखी एक माझ्याकडे विशेष मशीन आहे तिची किंमत 9.5 लाख रुपयाची ती मशिनरी आहे. तर ती मशिनरी स्कॅनिंग करते सगळ्यांना काजू आणि मग त्या ग्रेड प्रमाणे ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड अशा वेगळ्या 340 नंबर 240 नंबर अशा प्रकारचं ती स्कॅनिंग त्यामध्ये केलं जातं आणि त्याप्रमाणे त्याची विभागणी करते. ते मॅन्युअल काम नाही, सगळं ऑटोमॅटिक. आता मला सांगा सर एवढी महागडी मशीन तुम्ही मागवली आहे म्हणजे प्रक्रिया करण्यासाठी तर ही मशिनरी चालवण्यासाठी प्रशिक्षक असे तुमच्याकडे? हो. विशेष म्हणजे माझ्याकडे एक फॅक्टरी इन्चार्ज जो मी अपॉइंट केला इथे अरुण त्याचं नाव आहे. तो नाशिकवरून इकडे आलेला आहे. बरं. आणि गेली 1.5-2 वर्ष तो स्वतः ह्या छोट्याशा काजूच्या युनिटमध्ये प्रयत्न करतो. बरं. म्हणजे गावात नाशिक सारख्या काय म्हणतो त्याला अगदी चांगल्या भागातना हा मुलगा कोकणामध्ये येतोय आणि स्वतःचं करिअर करण्यासाठी म्हणून धडपडतोय. हा मला मी त्याला 1.5-2 वर्षापूर्वी हेरलं आणि म्हटलं की हे बघ मी तुझ्या मागे उभा राहतो, तू हे सगळं फॅक्टरीचं बघ. तर त्याच्याकडे सगळे स्किल लेबर जे होते त्या सगळ्या स्किल लेबरला इथे आपण आणलेलं आहे. नाशिकवरनं सगळे जे काही मंडळी आहेत काही इथलीच काही लोक आहेत. तर ती लोक म्हणजे बहुधा सगळ्या बायकाच आहेत सगळ्या. नाशिकवरून आणलेली जी माणसं आहेत जे ग्रस्त तुमचे मॅनेजर म्हणून समजू आपल्याला त्यांची राहण्याची व्यवस्था काय? त्यांनी इथे घर त्याला घेतलेलं आहे. घर भाड्याने त्याचं घर आहे तिथे. मग त्याची जी बायको आहे ती कोकणातली. बरं. त्याचं सासर इकडे आहे. अच्छा. तिथे तो राहतो आणि त्याला आवड आहे खूप कष्टाळू मुलगा आहे. त्याच्याच बरोबर याला मार्केटिंग महत्वाचं आहे. होय होय. तर वल्लभ पंडित नावाचा गेली 7-8 वर्षे या इंडस्ट्रीमध्ये काम करणारा मुलगा आहे. तो सगळं मुंबईवरनं देखील मार्केटिंग बघू शकतो. हो. आता इकडे नवीन टेक्नॉलॉजी इतकी आहे की मी मुंबईमधनं देखील फॅक्टरीमध्ये काय चालू आहे मला मोबाईलवरती कळू शकतो. त्याची गरज नाही फॅक्टरीमध्ये यायची. तर असं नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून
आपल्या परीने आपण काय महिला सक्षमीकरण करू शकतो का, याचा एक त्यामध्ये इंटेन्शन आहे. आणि इथे मी थांबणार नाही, अजूनही याच्या पुढचं एक्सपान्शन मध्ये मी काजूपासून वेगवेगळ्या प्रकारचं प्रोडक्ट केलं जातात. बरं. हा, विशेषतः काजूपासून आणखी एक महागडं होतं, त्याला काय म्हणतो आपण की कॅश्यू बटर जसं असतं तसं कॅश्यू बटरचा एक प्रोडक्ट आपण करायचा इथे एक विचार मनामध्ये आहे. पण एकदा हे सेट झालं की कॅश्यू बटर मध्ये जाईल, ते 2100 रुपये 2200 रुपये किलो ते मुंबईने जातात. आणि परदेशामध्ये तर या कॅश्यू बटरला खूप डिमांड आहे. बरोबर. तो एक प्रोजेक्ट आपण नंतर हा उभारला की तो एक त्याच्यामधला प्रोजेक्ट आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामधला फणस जो आहे तो फेकला जातो, वापरला जात नाही. कोणी फणस खात पण नाही. गुरं तर नाहीच आहेत राहिली गावामध्ये, तिथे बिचारे गुरं तरी खाते. मग अनेक अरब कंट्रीमध्ये म्हणा किंवा दुबई सारख्या ठिकाणी म्हणा फणसाला खूप स्कोप आहे. तर तो एक प्रोडक्ट आपण या इथे काही काळाने घेण्याचं एक मानसिकता आहे आमची. दुसरी गोष्ट सर, आता मगाशी तुम्हाला सांगितलं एक झाड तुम्हाला मिळालं त्या फळांचा उपयोग होतो याच्यासाठी काय म्हणते चारा बोर. हा, अशी काही झाडं तुम्हाला जमीन घेण्यापूर्वी त्याच्यात होती का? होती ना, चारा बोराची खूप झाडं होती. साग होता का? साग नव्हता. मी साग लावलाय आता. सागच्या लावलाय. आता साग नावाचा प्रोडक्ट असं आहे तुम्हाला माहिती आहे. एका पिढीने लावायचं आणि दुसऱ्या पिढीने त्याचा फायदा घ्यायचा. त्याचं सागाचं म्हणजे 30-35 वर्षांनी तो कधी उभं राहणार. तरीही साग मी संपूर्ण कंपाऊंडला आपल्या 7.5 एकराला साग आहे. त्याच्या बाजूला सागाच्या बाजूला बांबू आहे. बांबूच्या बाजूला रतांबा कोकम असंही आपण प्रोडक्ट लावलेलं आहे. मध्ये मध्ये काही आंबे यांची झाडं देखील त्यामध्ये पेरलेली आहेत. आणि विशेष आणखी एक माझं त्यामुळे एक प्रयत्न सुरू आहे की तुम्ही पाहिलं असेल की काही मी छोटी छोटी घरं बांधलेली आहेत तिकडे, की अलीकडच्या समुद्रावरती जाणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. त्याला निसर्गामध्ये राहावं असं वाटतं. निसर्गामध्ये राहणं एक वेगळ्या प्रकार. तुम्ही तर कोकणामधलेच आहात. क्रिएटिव्हिटी जेव्हा नवनिर्मिती म्हणतो, नवनिर्मिती सगळी इथूनच आपल्याकडनं होत असते. बरोबर. जसं तुम्ही लेखक म्हणून इथे जसं वावरता तसं माझं देखील अनेक लिखाण इथून झालेलं आहे. बरोबर. एक वेगळं ऊर्जा आणि चेतना या मातीतना मिळत असते सतत. आणि तर इथे एक पर्यटक करावा असाही डोक्यामध्ये माझा विचार आहे की इथे यावं, जंगलात राहावं, जंगलाच्या वृक्षांशी बोलावं. माती जी आहे ती देखील मस्तकाला लावल्यानंतर तुमच्या बोलण्यातून असं वाटतं मी मुळात शिक्षक आहात, प्राध्यापक आहात, डॉक्टरेट केलेली आहे. तुम्ही लॉची 3 कॉलेज आहे तुमची ठाण्यामध्ये. तर हे सगळं हा जो विचार तुमच्या झाला म्हणजे शेती पिकवाय ही लाल माती आपली, त्या लाल मातीत मशागत करून मेहनत करून प्रशिक्षण घेऊन, पण तुम्ही एक शैक्षणिक क्षेत्रातले प्राध्यापक डॉक्टर, तुम्ही कृषीचा अगदी अभ्यास केला होता का? नाही, कधीच तसा प्रयत्न नाही केला. हे बघा, शेवटी काय असं माहितीये का, मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला काय वाटते सगळ्यात महत्त्वाचं ओढ असावी लागते. आणि ओढ माणसाला तिथपर्यंत घेऊन जातं. तसं अगदी लहानपणापासून मी काही मुंबईत काय म्हणजे फार गावात राहिलो नाही. जन्मच माझा मुळात मुंबईचा. पण अगदी दरवर्षी माझा मामा उद्योजक, भयंकर मोठा उद्योजक. त्या काळामध्ये एक्सपोर्टर म्हणून माझ्या मामाचं महाराष्ट्रात 2ऱ्या क्रमांकावर होतं. त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ 75-100 वर्ष, 70-80च्या दशकातली गोष्ट आहे. ट्रान्सपोर्टचं काय कसं काय नाही, लाल एसटी, लाल बत्तीची गाडी, लाल एसटी, आपली एसटी महामंडळ. 56-57 पर्यंत काय इथे रस्त्याची सोय नव्हती. सगळेजण कोल्हापूर मिरजेवरनं येत होते किंवा मग मुंबईवरनं बोटीने देवगड किंवा वेंगुर्ला किंवा मालवण अशी व्यवस्था होती. पण आता सुंदर व्यवस्था झालेली आहे. आता इतकी व्यवस्था, सकाळी तुम्ही मुंबईवरनं आला तुमचं काम करून संध्याकाळी मग तुम्ही फ्लाईट पकडा किंवा गाडी पकडा किंवा एसटी पकडा किंवा बस पकडा, संध्याकाळी रात्री तुम्ही मुंबईला पोहोचून इतक्या सोयी झालेल्या आहेत. बरोबर आहे. पण आता तुमच्या बोलण्यातून असं निघालं की लोकांना जंगलात यावंसं वाटतं. ही पूर्वीची ऋषीमुनींची कल्पना होती की जेव्हा शिक्षणाच्या शाळा नव्हत्या, पाठशाळा नव्हत्या, तेव्हा खेड्यातील माणसं जंगलात जायचे, ऋषीमुनी शिकवायचे, 12 वर्ष शिकवायचे आणि पुन्हा त्याला गुरुकुल. दुसरं असं की तुमच्या ते तुम्ही लेखक आहात, कादंबरीकार, स्वतः कलावंत आहात. ते कलावंत मला असं जाणवला
की हे पीक काढता काढता लालबाटीतून म्हणजे काय पैशाने सोनं विकत सोनं पिकवता लोकांना एक नैसर्गिक आनंद द्यायचा. अगदी बरोबर. आता हे नैसर्गिक आनंद आहे. मी बघितलं ठिकठिकाणी तुम्ही जे बंगलो बांधला ते म्हणजे त्या झोपड्या म्हणून त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये ह्या झोपड्यांमध्ये उद्या पर्यटक राहायला येतील, त्यांच्या जेवणा खाण्याची सगळी व्यवस्था करावी लागेल. पण पाण्याचं काय करणार? पाणी माझ्याकडे 2 विहिरी आहेत चांगल्या. 2 विहिरी का? 2 विहिरी आहेत. त्याचं सगळीकडे लिफ्टिंग केलेलं आहे. लिफ्टिंग केलेलं आहे. आणि माझं प्रांजळ मत असेल, येणाऱ्या पर्यटकांकडे अपेक्षा अशी असेल, मला लक्झरियस आयुष्य तुम्ही नाही जगू शकत. त्यातले काही वेगळा आनंद तुम्ही घ्या. बरोबर आहे. तुम्ही मग तेवढा असेल तर 5,000 रुपये खर्च करून तुम्ही ताजमहलमध्ये जाऊन राहू शकता. मी तुम्हाला इकडे काय आणतोय, तुम्ही इकडे काय यावंसं वाटतं की निसर्गामध्ये तुम्ही जगा. बरोबर. तुमची जेवढी म्हणून प्राथमिक काळजी घ्यायची तेवढी घ्यायचा प्रयत्न करून तुम्हाला पाण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था तुम्ही सांगाल ते जेवण नाही मिळणार. इथल्या मातीच्या चुलीवरचं जेवण तुम्हाला दिलं जाईल. तिथली भाकरी असेल, तिथली चटणी असेल, म्हणजे या गावामध्ये जे पिकतं, या गावामध्ये जे होतं त्या वस्तू तुम्हाला तुमच्या पोटात दिल्या जातील. बरोबर. ही व्यवस्था देखील काही काळात करायचा प्रयत्न करतोय. असा एक प्रयत्न जंगलाचाच एक परिसर आहे सगळं. तर याच्यामध्ये काही जंगली जनावरं, सरपटणारी म्हणा, 4 पायाची म्हणा, त्याचा उपद्रव तुम्हाला होतो का? नाही होत. त्यांचा उपद्रव नाही होत. तर निसर्गाचा नियमच आहे. हो, तुम्ही त्यांच्याच वस्तीमध्ये राहताय. बरोबर. तुम्ही अतिक्रमण केले त्यांच्या जागेवर. अगदी बरोबर आहे. इथून छान जाताना मोर सकाळच्या वेळात दिसतात, डुक्कर जाताना दिसतात. ते कधी आपल्याला त्रास देत नाही. जर तुम्ही सगळ्यात त्रास देणारा माणूस तो माणूसच आहे. प्राण्यांपासून फारसा त्रास होतो. अगदी बरोबर आहे. सरपटणारे पाणी आपल्या मार्गाने निघून जातात. डुक्कर असतात ते निघून जातात. मोर आहेत, ससे आहेत. सो मागे तर पूर्ण जंगलच आहे ना. बरोबर. तर तसा कधीच आम्हाला त्रास झाला नाही. आता मी म्हणा की संपूर्ण या साखर परिसर म्हणजे बाजूला साईडला असं सागाची म्हणा, कोकमाची म्हणा, आणखीन काही झाडं तुम्ही लावलेली आहेत, उत्पन्नाची झाडं आहेत. परंतु या उत्पन्नाचं संरक्षण तुम्ही कसं करणार? उत्पन्नाचं संरक्षण करायचं म्हणजे सामाजिक बांधिलकीतनं काम करायचं. तुमचा जे काय गरजा, आपल्या गरजा आता कशा म्हटलं तर गरजा पूर्ण झालेल्या आहेत. शेवटी मी नेहमी एक भान ठेवत आलेलं की आज मला समाजाने दिलंय. तुमची ओळख काय असेल, गवाणकरांची ओळख वस्त्रांमध्ये झाली असली तरी प्रदीप ढवळ काय, तुम्ही काय, ही सगळी मंडळी आपलं समाजाने मोठं केलेलं आहे. बरोबर. समाज आपल्याला मोठा करत असतो. बरोबर. समाजाचं काहीतरी दिलं पाहिजे. समाजात तुमची काय प्रतिष्ठा आहे, तुमची मानसिकता, त्यांच्याशी काय नातं आहे, याच्यावर तुमचं संरक्षण. आता सर महत्वाचा भाग असा आहे की हे जे सगळे आता हा सीझन आहे. आता मी बघितलं ज्याला पिपरुडा म्हणतात मारवाडी भाषेत, म्हणजे लहान अजून जे आले पिपरुडा म्हणतात मारवाडीमध्ये. त्याच्यात आता त्याच्यामध्ये त्यांचा पौष्टिकपणा म्हणजे झाला काय म्हणू की चांगली फळं येण्यासाठी खताचा आणि फवारणीचा वगैरे कशा वगैरे वापर करतो. आपण जे फवारणी करतो आपण त्या टेक्निकल एक्सपर्ट लोक ठेवलेली आहे. शेवटी त्या झाडाला आवश्यक असणारं जी काही पौष्टिक आहार आहे त्या झाडाचा देखील, जसं माणसाला देखील एक प्रकारचा विशिष्ट आहार त्या वयामध्ये लागतोच ना, तसं झाडाचं देखील आहे. आता त्यांचं फुलाच्या अवस्थेमध्ये असणारी सगळी झाड आहे तर त्याला आवश्यक असणारं सगळं खतपाणी दिलं जातं. कुडाळवरनं एक माझी टीम येते, त्यांचा स्प्रे घेते. म्हणजे स्प्रे ते प्रत्येक झाडाची पान फांदीने फांदी आणि मुळासकट त्या झाड भिजवून काढलं जातं. ही सगळी एक्सपर्ट टीम आहे. पण या फवारणीमुळे त्यांच्यातलं काय नैसर्गिकता आहे ही नष्ट होते का? नाही होत नष्ट. शेवटी कसं आहे, जंगलामध्ये झाड वाढणारं झाड जे आहे नैसर्गिक ते नैसर्गिक वाढतं. पण ही जी आपण अलीकडची सगळी हायब्रिड झाडं केली आपण खातो, तर त्या काजूला तसा आतला घर असल्यामुळे त्याच्यात तो काय फारसा फरक पडत नाही. त्यामुळे आवश्यक असणारं सायंटिफिकली म्हणजे नैसर्गिक जे खत आहे ते आपण या झाडाला द्यायचं प्रयत्न. परवाच का बोलता मला एक आमच्या नाट्यात पोलीस ऑफिसर खेडेकर ते आले. त्यांनी जवळजवळ 1400 केशर आंबा लावलेले आहेत. ते खूप जुने आहेत. आमच्या नाटा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत.
तर ते म्हणाले असं ही झाडं लावल्यापासून ते आता मला फळं देईपर्यंत त्यांच्याकडे ना मुळाला मी खत घातलं ना ती मोठी व्हावी इतकं त्यात वाढावून खत घातलं. तर मला असं सांगा सर, म्हणजे आता जमिनीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर खत न घालता किंवा फवारणी घालता सुद्धा फळ पौष्टिक होऊ शकतं का? होऊ शकतं ना, होऊ शकतं. पण खूप फळं तुम्हाला यायची असतील. काय होतं शेवटी जास्त उत्पन्न मिळायचं. प्रॉब्लेम असा आलाय की निसर्ग तितका बदलत चालला. अचानक थंडीचं वातावरण पाहिजे. काजूला महत्वाचे म्हणजे थंडी असेल तर काजूचं प्रमाण वाढतं. पण थंडीच नाही, अचानक पावसाचं मध्येच डोकावतो, वातावरण सगळं बदललं असतं आणि या सगळ्या बदलणाऱ्या वातावरणाचा फरक आता फळावर होत असतो. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काही खतपाणी त्याला करणं गरजेचं आहे. बदलणाऱ्या निसर्गाच्या वातावरणामुळे खतपाणी करण्याची जी गरज आहे ती मात्र ती करावी. बरोबर. म्हणजे कसं जरा म्हणजे नैसर्गिक पूर्वी होतं आमच्या, मला लहानपणी ना मासा विपुल मिळायचा, मग कुठे म्हणायचो करायचं ते नारळाच्या मुळात टाकायचो, त्यामुळे फळफळावर उत्पन्न चांगलं यायचं, पौष्टिक आहे. हे फवारणी वगैरे खत नव्हते, हे खत नैसर्गिक होतं, सेंद्रिय खत म्हणतो त्याला. आता हे सगळं उत्पन्न येणार आहे पुढच्या 2-3 वर्षामध्ये प्रचंड उत्पन्न येणार. तर हे उत्पन्न ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्ट इम्पोर्ट ज्याला म्हणतो ते नेटवर्क तुम्ही कसं करायचं? आता काय झालं, सगळ्या बिझनेस एक नेटवर्क आहे. बरोबर. त्यामुळे हे नेटवर्क किती उभा आहे, अगदी दारात गाडी येईपर्यंत, माल घेऊन जाईपर्यंत, रॉ मटेरियल येईपर्यंत. आता मुळात कसं झालंय, हा काजूचा काळ असा आहे की काजूच्या काळामध्ये इथे अजूनही काजूचं उत्पन्न सुरू झालं. मग हा जो काजू येतो तो काजू आफ्रिकेमधला काही काजू इकडे येतो. त्यामुळे आफ्रिकेमधला देखील काही असे जे भाग आहेत, प्रांत आहेत तिथे, की त्या भागामधला तो काजू जो आहे आपला काजूजवळ मॅच होतो टेस्टिंगच्या बाबतीत. त्यामुळे तो काजू आपण घेतो. आयदर तो आजऱ्या नावाचं गाव आहे कर्नाटकाच्या बॉर्डरवर, तिथून एक तो माल घेतला जातो. काही अनेक होलसेलर आहेत. दुसरी गोष्ट ही आता हजारोच्या संख्येत झाडं होती, त्यांचा पाला पातोडा जो पडतो जमिनीवर त्याचा विनियोग तुम्ही कसा करणार? खत म्हणून वापरतो. व्हेरी गुड. सेंद्रिय खत होतं त्याचं, झाडाच्या बुंद्या टाकलं म्हणजे मॅन पॉवर आहे सगळं. व्हेरी गुड सर. आता एक योगायोगाने तुम्ही माझे ज्येष्ठ लेखक मित्र आहात, कवी आहात, कलावंत आहात. एक मला खूप आनंद होता कोकणातला, आम्ही कोकणी असो, पण तुम्ही हा एक कलावंताच्या दृष्टिकोनातून हे जे सगळं खूप करत आहे, उत्पन्न होत आहे, खरोखरच आता खरं म्हणजे हे मॅन पॉवर आहे, मानसिकता, की याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या जसं इथे मॅनेजर निवडले. मला असं वाटतं हे होण्यासाठी खूप खूप म्हणजे मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ना, कुठलीही कंपनी चालायची असेल तर मॅनेजर चांगला लागतो. तुमच्या पण आमचा तुमचा संग्राम मिळालाय तुम्हाला, निकम असे जर तुम्हाला मिळाले आणि आम्ही मनाचे तुमचे मॅनेजर आहोत, मनाने सदिच्छा देणारे मॅनेजर, हे तुमचे शेअरधारक दिले. तुम्हाला याच्यात खूप खूप आनंद मिळो, खूप उत्पन्न मिळो आणि या उत्पन्नातून शेकडो कुटुंब, तिकडे कुटुंबाचं आयुष्य सुखाचं जावं अशी मी या म्हणजे मुलाखत नव्हे कपायल्या मी सदिच्छा व्यक्त करतो. परवा मला वाटतं मधुबाई कर्णिक 7 तारखेला त्याचं उद्घाटन करण्यासाठी ते आता 94 वर्षाचे पद्मश्री आहे. खरं म्हणजे आता ज्या कारणे मधुबाई समाजात वावरत आहे ठिकठिकाणी असं एकही क्षेत्र नाही तिथे भाई कुठे अध्यक्ष नाही, सेक्रेटरी नाही, काही नाही, तरी तुला काम करतात. तर हा जो तुमच्या पाठीमागे आशीर्वादाचा भाग आहे कर्णिकांचा, आणि मला असं मनापासून वाटतं की ते पद्मश्री त्यांना महाराष्ट्र राज्याने पद्मभूषण दिलं पाहिजे. कारण अनेक तुमच्यासाठी कलावंत घडवले, तयार केलेले आहेत, आणि जर इथे त्यांचे पाय लागले तर मला आशीर्वाद दिला तर तुमच्या या जमिनीमध्ये अक्षर मेकॅनाच गोड होऊन जाईल अशी हो तुम्हाला सदिच्छा देतो. धन्यवाद सर.